चालेल चालेल काय आता आपण आलो तिबेटियन बुद्ध विहारामध्ये। ही भव्य दिव्य बघा आपण ही जागा आणि या ठिकाणी स्तूप, हा दुसरा या ठिकाणी स्तूप बनत आहे। संपूर्ण परिसर आपण बघत आहोत। माझ्या पाठीमागे बघत आहात आपण हे तिबेटियन स्तूप आहे। अतिशय प्रशस्त जागा, सायंकाळची वेळ आहे आणि खूप छान सजावट, डिझाईन, पेंटिंग आपण बघत आहात प्रिय सज्जनांनो। हे तिबेटियन बुद्ध विहार आहे। आजच्या या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळ्यावर निघालेल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी तिबेटियन बुद्ध विहारामध्ये या ठिकाणी बघत आहोत आपण। हे स्तूप आहे आणि आतमध्ये फार मोठं भव्य दिव्य बुद्ध विहार आहे। त्या बुद्ध विहारामध्ये सुद्धा आपण भेट देण्यासाठी जाणार आहोत। आपण बघत आहोत तिबेटियन बुद्ध विहार। या ठिकाणी त्या स्तूपाचं काम चालू आहे। समोर बघा बुद्ध विहार आहे, भव्य दिव्य बुद्ध विहार। अशा पद्धतीने ही फार मोठे बुद्ध विहार आहे। या ठिकाणी धर्मशाळा आहे, राहण्याची व्यवस्था आहे आणि खूप मोठं बुद्ध विहार आहे। या ठिकाणी हा संपूर्ण बुद्ध विहाराचा परिसर आपण बघत आहात। माझ्या पाठीमागे बघत आहात हे तिबेटियन बुद्ध विहार आहे। अतिशय भव्य दिव्य बुद्ध विहार आहे आणि हे बुद्ध विहार बघण्यासाठी आपल्या सर्व धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण बघत आहोत ही पूर्ण परिसर बघा। ही धर्मशाळा आहे, या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे, हे सर्व व्यवस्था आहे बघा। हे भव्य दिव्य बुद्ध विहार या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। हे बघा ही सर्व राहण्याची व्यवस्था, ही धर्मशाळा आहे, तिबेटियन बुद्ध विहार आहे। हे भव्य दिव्य बुद्ध विहार आपण बघत आहोत। आपण अवश्य एक वेळ का होईना पण बुद्धगयेच्या प्रत्येक धार्मिक ठिकाणांना आपण भेट दिली पाहिजे। आपण बघत आहोत हे तिबेटियन बुद्ध विहार। हे माझ्या बाजूला पाठीमागे धर्मशाळा आहे, ही राहण्याची व्यवस्था आहे। अतिशय सुंदर व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि हे बुद्ध विहार आहे आपण बघत आहोत। हा संपूर्ण बुद्ध विहाराचा परिसर आपण बघत आहोत। अतिशय प्रशस्त, रमणीय आणि सुंदर शांत परिसर आहे। हा पूर्ण परिसर आपण बघत आहोत।
नमो बुद्धाय, जय भीम. आज सायंकाळच्या वेळेला आपण बघत आहोत हे तिबेटियन बुद्धविहार. बघा प्रिय सज्जनांनो, किती भव्य दिव्य बुद्धविहार आहेत हे. अतिशय भव्य दिव्य भगवंताची मूर्ती, सजावट, पेंटिंग, डिझाईन. बघा हे छत, बघा छताची पेंटिंग. हे बघा भगवंताच्या मूर्त्या आहेत प्रत्येक भिंतीवरती. अप्रतिम ह्या ठिकाणी शांतता. आणि आपल्या या धम्मसहलीतील उपासकांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. आजच्या या मंगलमय प्रसंगी सायंकाळच्या वेळेला आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या तिबेटियन बुद्धविहारामध्ये पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत हे तिबेटियन बुद्धविहार. अतिशय भव्य दिव्य अप्रतिम. आतमध्ये भगवंताची मूर्ती पण खूप मोठी भव्य दिव्य भगवंताची मूर्ती. स्टेज सजावट आणि विहारामध्ये पेंटिंग, डिझाईन अतिशय खूप छान पद्धतीने. आपण अवश्य या तिबेटियन बुद्धविहाराला भेट देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या ठिकाणचे पूर्ण राहण्याची व्यवस्था बघा. आपण हे बिल्डिंग बघतोय, आपण हे राहण्याची सर्व व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी. देश विदेशातील धर्मगुरूंना राहण्यासाठी या ठिकाणी, त्यांच्या देशातील विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. हे भव्य दिव्य बुद्धविहार आहे आणि या बुद्धविहाराला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक दिसत आहेत. आपण बघत आहोत. सर्व आपल्या धम्मसहलीतील हे उपासक आहेत. आपण हा तिबेटियन बुद्धविहाराचा परिसर जर बघितला आपण, तर अतिशय सुंदर परिसर आहे, शांत एरिया आहे. या ठिकाणी या तिबेटियन बुद्धविहारामध्ये सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि म्हणून आपण अवश्य एक वेळ आयुष्यामध्ये एक वेळ का होईना आपण बुद्धगयेच्या या सर्व धार्मिक ठिकाणांना आपण भेट दिली पाहिजे. आपण या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेल्या उपासकांना आपण बघत आहोत. हे बघा ह्या ताई आहेत. कुठून आल्या, तुमचा परिचय सांगा. औरंगाबाद आल्या. आमच्या भंडारीचे आहेत उपासक. हे 4 जण भंडाऱ्याचे आहेत. आमचे खरात साहेब आहेत, MIDC एरिया गट नंबर इथून आलेले आहेत. हे आमचे हिंदुस्तान आवाजचे आमचे खरात बाबा आहेत, त्यांच्या पूर्ण परिवार आहे. हे आमचे बाबा सिल्लोड तालुक्यातून आलेले आहेत, पेंडगावमधून आलेले आहेत. आणि आमचे वाठोरे साहेब आहेत, जांभळ्याहून आलेले आहेत. आमचे भंते अंगुलीमाल आहेत. आमच्या ह्या बघा इंगळे ताई आहेत, ह्या मुंबईहून आलेल्या आहेत. हे पाठीमागे आमच्या प्रधान आई आहेत, ह्या राहुलनगरला राहतात, रेल्वे स्टेशनला. आणि त्यांच्यासोबत त्यांच्या बहीण आहेत, आमच्या भाऊजाई आहेत. त्याच्यानंतर आमचे हे सोनकांबळे साहेब आहेत, हे लातूरून आलेले आहेत. बघा त्यांचा पूर्ण लातूरून परिवार आलेला आहे. आणि हे आमच्या भैया केतन, हां केतन खरात. त्याच्यानंतर हे आमच्या आई आहेत शोभाबाई निक्कम, हे औरंगाबादवरून आलेले आहेत. त्याच्यानंतर आमचे हे मानव कांबळे, त्याच्यानंतर 3 गोटे बाबा, ती गोटे बाबा, ती गोटे हां 3 गोटे नाही, ती गोटे. त्याच्यानंतर ह्या ताई आहेत बघा, दोघ्या मायलेकी आहेत. ताई आपलं काय नाव? आरती मोरे, बुलढाण्याहून आलेत बघा.
आणि आमचे बुलढाणा मधुकर ससाने, मधुकरराव ससाने हे सुद्धा बुलढाण्याहून आलेले आहेत. आमचे हे बागुल साहेब आहेत बघा, हिंदुस्तान आवासमध्ये औरंगाबादला राहतात. आणि आमच्या आई काय नाव? सविताबाई बागुल. त्याच्यानंतर हे आमच्या फुले आई आहेत, ह्या सुद्धा नक्षत्रवाडी कांचनवाडीला राहतात. आमच्या जगतापताई आहेत, पेठेनगरला राहतात. भालेराव आई आहेत. त्यांच्यासोबत सीमाबाई ससाने ह्या सुद्धा कुठून सहभागी झाल्यात? बुलढाणा जिल्ह्यामधून आपल्या धम्म सहलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. ह्या दुसर बीडच्या ताई आहेत, सरिताबाई काकडे. यांनी परवाला गाडीमध्ये 2 तास धूम केली, धूम. खूप छान त्याने एन्जॉय केला आपल्या गाडीमध्ये. आमच्या ह्या आई आहेत, म्हाताऱ्या वयस्कर आहेत आई, सिरसाळ्याहून आलेल्या आहेत. आमच्या आई वयामानानं म्हाताऱ्या दिसतात पण सर्वांच्या पुढे असतात त्या. आणि आमच्या ह्या आई आहेत मंगलबाई किरवले, ह्या परळी वैजनातून आलेल्या आहेत, बीड जिल्ह्यातून आलेल्या आहेत. जिजाबाई इंगळे दुसर बीडून आलेल्या आहेत. आणि आमच्या ह्या बघा आई दुसर बीडून आलेल्या आहेत. ह्या आमच्या आई आहेत राहुल नगरहून आलेल्या आहेत, पद्माबाई प्रधान. आणि आमच्या या ताई आहेत बघा, ते छोटी बालिका कुठे? छोट्या बालिकेची मम्मी आहे ती बघा, हे पिल्लू. हे बघा बारीक, एवढ्या बालवयामध्ये बुद्धगयेला तिला दर्शन लाभ होत आहे बघा. ती टाटा करते, बाय बाय करते बघा. तिचे पप्पाजवळ उभी आहे ती, तिची मम्मी या इकडे आहे, त्या खरात ताई आहेत. आणि आमच्या हे दोघ जण देऊळगाव बाजारून आलेले आहेत, सिल्लोड तालुक्यातून आलेले आहेत, साळवे साहेब आहेत. आता प्रिय सजनानो, अशा पद्धतीने सर्व उपासक या ठिकाणी या धम्म सहलीमध्ये सहभागी झालेले आहेत. आता आज दिवसभरापासून आम्ही बाहेर प्रवासामध्ये आहोत. तर आता सर्व उपासक आता ज्या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी आम्ही आता निघालेलो आहोत.